बाळाला दूध पाजवतेस आणि पिरियड अजून आले नाहीत आणि मनात एकच विचार येतोय आणि एकच भीती आहे. मी सेफ आहे ना? ब्रीस्टफीडिंग चालू असताना प्रेग्नन्सी होऊ शकते का? जर तुझ्या मनात देखील असाच प्रश्न आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुला घाबरवण्यासाठी नाही, पण खोट्या समजुती तोडण्यासाठी नक्की आहे. कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी माहिती नसल्यामुळे हजारो मॉम या शॉकमध्ये जातात. नमस्कार आई-बाबांनो, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात वैशूज ग्लो डायरी. आज आपण बोलणार आहोत ब्रीस्टफीडिंग चालू असताना प्रेग्नन्सी होऊ शकते का या टॉपिकवरती. हा प्रश्न विचारणं चुकीचं नाही, चुकीचं आहे अंधश्रद्धावर विश्वास ठेवणे. तर मी तुम्हाला त्याआधी एका आईची गोष्ट सांगते. डिलिव्हरी झाली होती. डिलिव्हरी झाल्यानंतर 6 महिनेचा कालावधी निघून गेला आणि ती पूर्णपणे ब्रीस्टफीडिंगवर होती. तिला पिरियड अजून आलेले नव्हते, पण तिला मात्र घरातले सगळेजण म्हणत होते, आता बाळ पीत आहे तर आता काही काळजी नाही. असेच काही दिवस लोटले आणि काही दिवसानंतर तिने प्रेग्नन्सी टेस्ट केला आणि ते पाहून ती शॉक झाली, कारण टेस्ट हा पॉझिटिव्ह होता. ती शॉक झाली आणि तिने विचार केला, हे कसं काय पॉसिबल आहे? तर थेट उत्तर आहे का? हो, ब्रीस्टफीडिंग चालू असताना प्रेग्नन्सी ही पॉसिबल आहे. ब्रीस्टफीडिंगमध्ये प्रेग्नन्सी होऊ शकते, पण काही कंडिशन आहेत. तुम्ही देखील ऐकलं असेल, ब्रीस्टफीडिंग हे कॉन्ट्रासेप्टिव्हसारखं काम करतं. ही गोष्ट 100% खोटी नाही आहे, पण ही गोष्ट 100% खरी बी नाही आहे. यालाच म्हणतात LAM, लॅक्टेशनल ॲमेनोमेरिया मेथड. पण हे फक्त तेव्हाच काम करतं जेव्हा बाळ हे 6 महिन्याखालील असेल, बाळ जेव्हा फक्त दुधावर असेल, बाळ वरचं खात नसेल, दिवस रात्र बाळाला फक्त फिडिंगच चालू असेल आणि अजून आईला पिरियड आले नसेल तर. पण जर यापैकी एक जरी गोष्ट मिस झाली तर प्रेग्नन्सी होऊ शकते. यातील एक जरी कंडिशन मिस झाली तर प्रेग्नन्सीचा रिस्क वाढतो. सगळ्यात मोठी चूक काय आहे माहीत आहे का? पिरियड नाही म्हणजे प्रेग्नन्सी नाही. पण सत्य काय आहे सांगू का? ओव्ह्युलेशन हे पिरियडच्या आधी होत असतं. म्हणजे पहिल्यांदा एग रिलीज होतो आणि नंतर पिरियड येतात. त्यामुळे त्याआधी देखील प्रेग्नन्सी होऊ शकते. जेव्हा आपलं बाळ हे जास्त झोपायला लागतं, त्याला फिडिंगचं, त्याला जर बॉटलचं किंवा फॉर्म्युला मिल्क आपण द्यायला सुरू करतो किंवा जेव्हा तो वरचं अन्न खायला हळूहळू सुरू करतं, तेव्हा त्याचं ब्रीस्टफीडिंग हे कमी होतं. आपल्या हार्मोनचा बॅलन्स हा बदलतो आणि यातूनच प्रेग्नन्सीचा चान्स वाढतो. डॉक्टर काय सांगतात माहिती आहे का? डॉक्टर स्पष्टपणे सांगतात की जर प्रेग्नन्सी नको असेल तर कॉन्ट्रासेप्टिव्हचा वापर करा. कॉन्ट्रासेप्टिव्हमध्ये सेफ ऑप्शन कोणते? तर मी सांगते तुम्हाला. सगळ्यात सेफ म्हणजे कॉन्डम आणि 2 नंबर म्हणजे कॉपर टी. कॉपर टी ही तुम्हाला डॉक्टरकडून बसून घ्यायची आहे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच तुम्ही ती बसून घ्या. अजून एक प्रोजेस्टिन पिल्स घ्या. ते ब्रीस्टफीडिंग चालू असताना सुद्धा सेफ आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःहून काहीही सुरू करू नका. डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही कोणतीही मेथड वापरू नका. आई, तू थकलेली असतेस, तुझं शरीर हे रिकवर करतंय आणि लगेच एक दुसरी प्रेग्नन्सी म्हणजे तुझ्यासाठी फिजिकली आणि मेंटली अवघड आणि कठीण ठरू शकते. म्हणून माहिती असणं हे गरजेचं आहे, भीती नाही. तर लक्षात ठेवा, ब्रीस्टफीडिंग म्हणजे 100% प्रोटेक्शन नाही. पिरियड नसले तरी प्रेग्नन्सी ही होऊ शकते. प्लॅनिंग असणं म्हणजे सेल्फ केअर आहे. तू वाईट आई नाही आहेस, तू एक जबाबदार आई आहेस. जर आजचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर सबस्क्राईब कर वैशूज ग्लो डायरी. कारण इथे मिथ नाही, गिल्ट नाही, फक्त सत्य आहे. आणि लगेच पोस्टमॉर्टम रिकवर बॉडी हा व्हिडिओ बघ. आजचा हा व्हिडिओ त्या आईसंग शेअर कर जिला हे माहीत असणं गरजेचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयोगी वाटला की नाही तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे ते कमेंटमध्ये सांगा. मी ते नक्की बनवेल. तोपर्यंतसाठी बाय.